नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। आपली शेवटची जी टेस्ट आहे या शृंखलेमधली ती आहे करंट इको जुलै ते नोव्हेंबरपर्यंत जे इकॉनॉमिक्सच्या आपल्या चालू घडामोडीशी संबंधित काही पॉईंट्स आहेत त्याबाबतचा हा 15 डिसेंबरला आपण घेणार होतो, पण एक्झाम समोर गेल्यामुळे आपण थोडी ही डिले केलेली आहे। तर हे करंट इकॉनॉमिक जुलै ते नोव्हेंबर 2025 हे एक्झामला जास्त येण्याचे चान्सेस थोडा कमी आहे आपल्या या, परंतु एखादा पॉईंट भेटला तर भेटू शकेल, परंतु त्याच्या विश्लेषणाच्या आजूबाजूचे काही पॉईंट जे आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत। सर्वच सिरीजला तुमच्याकडून जो मिळालेला प्रतिसाद आहे हा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड जास्त आहे। सर्व व्हिडिओज आज मोठ्या प्रमाणात मोठ्या व्ह्यूजला पोहोचलेले आहेत। 6 नंबरची जी टेस्ट आहे यानंतर 7 नंबरला आपण एक मेगा रिव्हिजन सेशन जे आहे MCQ आणि PYQ चे जे मेन पार्ट्स आहेत त्या आधारावर आपण तयार करणार आहे। ते ॲपमध्ये असणार आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये, आणि त्याची तारीख 26 किंवा 27 तारीखला ती PDF तुम्हाला टेलिग्रामवर पण उपलब्ध असेल आणि ॲपवर सुद्धा उपलब्ध असेल। आणि ही PDF आणि ह्या सर्व एकत्रित केलेल्या PDF सुद्धा टेलिग्राम स्वराज्य अकॅडमी यावर मी पिन करून ठेवलेले आहेत। टेलिग्राम स्वराज्य अकॅडमी या ठिकाणी गेल्यानंतर जॉईन झाल्यानंतर वरच्या साईडला पिन केलेले असणार आहेत। सर्व PDF एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील टेलिग्रामवर, आणि समोरचा जो एक शेड्यूल आहे तो एक दिवस तुम्हाला नोटिफिकेशन 100% येईल। आपण एक्झामच्या आधीचं एक मेगा रिव्हिजन सेशन, चांगले प्रश्न जे एक्झामला आपल्याला महत्त्वाचे असतील ते आपण कव्हर करूया। सर्वात महत्त्वाचा पॉईंट जुलै ते नोव्हेंबरमधला पहिलाच प्रश्न आहे, GST मूल्यांकनासाठी GSTचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये फेसलेस प्रणाली लागू करण्यात आली। जिथं की फिजिकली जाण्याची गरज नाही व्यक्तीला। जर GST बाबत काही विवाद असतील किंवा काही मतभेद असतील तर व्यक्तीला थेट सर्व ऑनलाईन पद्धतीनेच, डिजिटल पद्धतीनेच हे सर्व करता येईल। यासाठी भारतातील पहिलं फेसलेस प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर हे केरळ आहे। या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर 2 ठिकाणी फेसलेस प्रणाली लागू केली होती। ते 2 ठिकाणं लक्षात ठेवा, पत्नामथिट्टा आणि दुसरा आहे इडुक्की, असे 2 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी ही प्रणाली लागू केलेली होती। तर GST बाबत जे विवाद आहेत किंवा काही मुद्दे असतील, जे ग्राहक आहेत, GST भरणारे करदाते आहेत आणि प्रशासन आहे, त्यांच्याबाबत एक डिजिटल पद्धतीने असलेली हे फेसलेस प्रणाली जी लागू केलेली आहे ते पहिलं राज्य आहे केरळ। ओके, नेक्स्ट आहे ग्राहकांना संपूर्ण GST लाभ देणारी भारतातील पहिली ऑटोमोबाईल कंपनी कोणती आहे। तर याबाबत थोडं महत्त्वाचा पार्ट सांगेल। GST जे आहे आपण 2.0 ही प्रणाली आणलेली आहे। GST 2.0 ही प्रणाली सप्टेंबर 2025 पासून लागू झालेली आहे। यामध्ये आपण GSTचे जे स्लॅब होते आधीचे 0, 5, 12, 18 आणि 28 यामधले 2 स्लॅब आपण रद्द केले, ज्यामध्ये 5% वाला एक ठेवला आणि एक 18% वाला ठेवला, ज्यामधलं 12% आणि 28% हे आपण काय केलेले आहेत रद्द केले। 5 आणि 18% म्हणजे ज्या कारवर आधी 28% GST होतं त्यांचं 18%च्या स्लॅबमध्ये आणण्यात आलं। त्यामध्ये काही तरतुदी आहेत, 1300 cc इंजिन आणि 350 cc हे 2 व्हीलरसाठी असलेलं इंजिन। 350 cc च्या वर असेल त्यांच्यासाठी रेट वेगळा ठेवला, पण ऑटोमोबाईल्समध्ये बऱ्यापैकी इंजिन क्षमता ज्यांच्यात 1300 cc पेक्षा कमी असेल कारसाठी आणि 350 cc 2 व्हीलरसाठी कमी असेल त्यांच्यासाठी 28 वरून GST हा रेट कितीवर आलेला आहे, स्लॅब 18%वर आलेला आहे। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा 18%वर आलेले आहे। सोबतच 23 सप्टेंबर 2025 पासून ही तरतूद लागू झाली। GST 2.0 हे आपण प्रणाली लागू करायचं GSTची जी 56वी परिषद आयोजित केलेली होती नवी दिल्ली येथे ठरवलेलं होतं। त्या परिषदेनुसार GSTचे सध्या करंटमध्ये जे स्लॅब आहेत हे 5% आणि 18% आणि एक्स्ट्रीम कंडिशन जे आहे त्यामध्ये एक 40%चा स्लॅब आपण ठरवलेला आहे। याला एक्स्ट्रीम कंडिशन म्हणू किंवा अपवादात्मक कंडिशन म्हणू, ज्यामध्ये तंबाखू आणि अल्ट्रा लक्झरियस आयटमचे आहेत त्यांच्यावर 40% GST असेल। तर आता कुठली ऑटोमोबाईल कंपनी आहे की ज्यांनी GST 2.0चा जो लाभ आहे 28 वरून 18 वाला हा कोणी सुरू केला, तर याचा आन्सर जे आहे बऱ्यापैकी सर्वांनी सुरू केलेलं होतं। महिंद्रा अँड महिंद्रा हे बऱ्यापैकी काही ठिकाणी आन्सर दिसते, परंतु हे सर्वच ठिकाणी जर आपण सर्च केलं तर आढळते, त्यामुळे हा प्रश्न आपण रद्द करणार आहे। ओके, नेक्स्ट पॉईंट, जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे तो करार जुलै 2025 मध्ये
कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट्स आर्थिक आणि मुक्त व्यापार करार केलेला आहे. तर तो UK सोबत किंवा ब्रिटन सोबत आपण केलेला आहे. कधी केलेला आहे? जुलै 2025 सोबत. पण ज्यामध्ये आयात कर आणि निर्यात कराच्या ज्या अटी असतात त्या बऱ्यापैकी काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला काय म्हटलेलं आहे? मुक्त व्यापार करार. तर कोणासोबत केलेला आहे आपण? UK किंवा ब्रिटन यांच्यासोबत केलेला आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. PM मित्रा टेक्सटाईल पार्क भारतामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री वाढावी यासाठी 7 पार्क स्थापन करायचं ठरवलेलं होतं सप्टेंबर 2025 पर्यंत. यामधील महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये PM मित्रा पार्क हे स्थापन केलं जाणार आहे? ते आहे अमरावतीमध्ये. PM मित्रा पार्क या योजनेची जी घोषणा झालेली आहे ही घोषणा कधी झालेली आहे? 2021 मध्ये. PM मित्रा टेक्सटाईल पार्क जो आहे हा यामध्ये 5F वर हे आधारलेली योजना आहे. यामध्ये फायबर, फार्म, शेतामधून फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेनचा अर्थ होते निर्यात. या 5F वर आधारलेली ही होती. सोबतच सुरुवातीला राजस्थानमध्ये धार या ठिकाणी पहिला PM मित्रा टेक्सटाईल पार्क स्थापन केलेला आहे. तर पहिला कोणत्या ठिकाणी केला आहे? राजस्थान, धार या ठिकाणी. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी होणार आहे? अमरावती या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे. नेक्स्ट पॉईंट, सप्टेंबर 2025 मध्ये निर्मलाताई सीतारामन यांनी GST साठी अपील न्यायाधिकरण म्हणजेच ज्या ठिकाणी GSTचे काही विवाद असतील, ग्राहक जे GST भरणारे करदाते आहेत आणि प्रशासन आहे यांच्यामधील विवादांचा निपटारा करण्यासाठी जे अपील न्यायाधिकरण स्थापन करायचं ठरवलं होतं ते कोणत्या ठिकाणी आहे? तर हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. तर सप्टेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी GST न्यायाधिकरण याचं मुख्य पीठ नवी दिल्ली येथे असेल याबाबत घोषणा केलेली आहे. त्याचे अध्यक्ष पहिले जे आहेत हे आहेत संजय कुमार मिश्रा. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. या न्यायाधिकरणाचं अध्यक्षपद जे की पहिलेच आहेत न्यायमूर्ती, सेवानिवृत्त न्यायमूर्ती जे आहेत संजय कुमार मिश्रा हे भूषवणार आहेत. केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाने, वस्त्र उद्योग म्हणजे टेक्सटाईल बाबत आहे, ऑगस्ट 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली हार्ट ऑन व्हील्स या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? हातमाग उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे. टेक्सटाईल आणि इतरही हातमाग यामध्ये येते. हातमाग आधारावर ज्या वस्तू बनवलेल्या असतील तर त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक पोर्टल प्रकारचं असणार आहे हॉट ऑन व्हील्स. याचं जे घोषवाक्य आहे माय हँडलूम माय प्राईड हे घोषवाक्य याचं ठेवण्यात आलेलं आहे. भारत निर्यात संघटना म्हणजे निर्यात वाढवण्यासाठी तसेच निर्यातीबाबत ही जी डेटा प्रोव्हाइड करते ही संघटनेनुसार भारतातील असं कुठलं राज्य आहे की जे निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरते? तर दुसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते महाराष्ट्र आहे. पहिल्या क्रमांकाचं जे आहे ते गुजरात आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. याबाबत नीती आयोगाचा एक निर्यात सज्जता निर्देशांक आहे. निर्यात सज्जता निर्देशांकानुसार सुद्धा सर्वाधिक निर्यात जी आहे ही गुजरातमधून होते आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे, दुसऱ्यावर महाराष्ट्र आणि तिसऱ्यामध्ये कर्नाटक. कर्नाटक का आहे? कारण की या ठिकाणाहून IT सेवांची निर्यात जास्त होते. IT सेवांचं दुसऱ्या क्रमांकाचं निर्यात करणारं स्टेट हे कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. एकूण निर्यातीमध्ये देशाच्या महाराष्ट्राचा हिस्सा हा किती टक्के आहे? 20% आहे. नेक्स्ट, ऑक्टोबर 2025 मध्ये सध्या करंटमध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे हा जाहीर करण्यात आला 2025चा. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुसार सध्या करंटमध्ये जी रँक आहे ही भारताची कितवी आहे? तर 102वी रँक आहे. याच्या आधीची 105 होती 2024 मध्ये. तेव्हाचा स्कोअर जो आहे हा 27.5 आहे. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 2023 ची रँक भारताची 111 आहे. यावर सुद्धा आयोगाचा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा प्रिलिम्सला. 2024चा भारताचा स्कोअर जो विचारला हा राज्यसेवा मेन्सला विचारलेला आहे. करंटमधला जो स्कोअर आहे 102वी रँक भारताची आणि 25.8 हा आपला स्कोअर आहे. आपण गंभीर श्रेणीमध्येच नेहमीप्रमाणे तो पॉईंट आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2025 नुसार रँकिंगनुसार सलग 7व्यांदा सर्वोत्तम संस्था म्हणून कोणत्या IITने स्थान मिळवलेले आहे? तर IIT मद्रास जे आहे हे सलग 7व्यांदा या रँकिंगमध्ये प्रथम स्थानी आहे. तर IIT मद्रास. ओके. नेक्स्ट,
अलीकडेच 2025 मध्ये आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक म्हणजेच जे की पायाभूत सुविधांसाठी बऱ्यापैकी कर्ज देणारी ही बँक आहे, तसेच ही दीर्घकालीन विकासासाठी सुद्धा ही कर्ज देणारी बँक आहे. तर उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे, तर त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ते आहेत अजय भूषण प्रसाद पांडे. अजय पांडे लक्षात ठेवा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे हिचं मुख्यालय बीजिंग चायना किंवा चीन या ठिकाणी आहे. 2015ला तिची स्थापना झालेली आहे आणि तिचं कामकाज सुरू कधीपासून झालं, 2016 पासून झालेलं आहे. अजय पांडे जे आहेत यापूर्वी वित्त सचिव म्हणून काम पाहिलं, तसेच त्यांनी आधारमधील डिजिटल ओळखपत्र प्रणाली विकसित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कारण की त्यांनी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार संदर्भात काम करण्यासाठी जी संस्था आहे प्रमुख, त्या संस्थेचं CEO पद सुद्धा भूषवलेलं आहे. नेक्स्ट आहे सप्टेंबर 2025 मध्ये जीएसटीच्या 56व्या परिषदेमध्ये, हा पॉईंट आपण सुरुवातीलाच कव्हर केला, नवीन दर निश्चित करण्यात आलेला नाही खालीलपैकी. तर करंटमध्ये जे नवीन दर निश्चित केलेले आहेत 0, 5, 12, 18 आणि 28, यातलं 28 गेलं, 12 गेला, एक कुठला आहे 18 आहे, एक 5 आहे आणि एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये किती टक्के आहे 40% आहे. तर यामधलं 5% आहे, त्यानंतर 18% आहे, 12% कॅन्सल, 40% सुद्धा आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. नेक्स्ट जीएसटीची कितवी परिषद, ही 56वी परिषद आहे, जी की सुरुवातीला मी सांगितली सप्टेंबर 2025 मध्ये ही आयोजित केली होती नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सप्टेंबर 2025 पासूनच जीएसटी 2.0 ही प्रणाली आपण लागू केली. जीएसटी 1.0 किंवा जीएसटीची सुरुवात ही 1 जुलै 2017 झालेली होती. याबाबत 101वी घटना दुरुस्ती होती. नेक्स्ट जुलै 2025 मध्ये निधन झालेले लॉर्ड मेघनाथ देसाई या नावाने त्यांना ओळखलं जाते. लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी मानव विकास संकल्पना विकसित करण्याचे सुद्धा यांना श्रेय जाते. मानव विकास संकल्पना, मानव विकासाचे जनक हे मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन आहेत, पण तो विकसित करण्याचे श्रेय हे टोटल 4 लोकांना जाते. त्या 4 पैकी लॉर्ड मेघनाथ देसाई हे एक व्यक्ती आहेत. तर ते अर्थशास्त्रज्ञ होते. लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी खूप वर्ष टीचिंग सुद्धा केलेली आहे. तो पॉईंट सुद्धा आपण पाहूया. हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 65 ते 2003 या काळात अध्यापन केलं, म्हणजे टीचिंग केलेलं आहे 65 ते 2003. त्यांची पुस्तकांची नावं लक्षात ठेवा. मार्क्स रिवेंज, जे की कार्ल मार्क्स संदर्भात आहे, जे की समाजवादी किंवा सोशलिस्ट इकॉनॉमीकडे जाते. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे त्यांचं दुसरं पुस्तक सुद्धा लक्षात ठेवा. विशेष म्हणजे ते ब्रिटिश लेबर पार्टीचे सदस्य सुद्धा होते ब्रिटनमध्ये. 1991 पासून हाऊस ऑफ लॉर्ड्स या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे आणि 2008 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. हा पण एक पॉईंट चांगला लक्षात ठेवा, जे रिसेंटली त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. नेक्स्ट हेनली पासपोर्ट निर्देशांक हा वर्षातून जाहीर केला तो 2-3 वेळा, ज्याचं की बऱ्यापैकी काही ठिकाणी 4 वेळा आहे, काही ठिकाणी 2 वेळा आहे. तर हेनली पासपोर्ट निर्देशांकानुसार जगातील सर्वात शक्तिशाली व्हिसा हा कुठल्या देशाचा आहे, तर सिंगापूर या देशाचा मानला जातो. नेक्स्ट जुलै 2025 मध्ये सेबीचे कार्यकारी संचालक, सेबीचे अध्यक्ष जे आहेत आधी माधवी पुरी होत्या, त्यांच्या जागी पुन्हा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या माधवी पुरी ह्या पहिल्या महिला ठरतात. आपण आधी पण घेतलेलं आहे. सेबीचे अध्यक्ष हे वेगळे आणि कार्यकारी संचालक जे आहेत हे वेगळे आहेत. तर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर सुनील कदम सर यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे हे पुंबा जे कॉलेज आहे पुणे युनिव्हर्सिटी यामध्ये पुंबा हे मॅनेजमेंट कॉलेज आहे, त्या ठिकाणी यांनी MBA सुद्धा केलेलं आहे. जुलै 2025 मध्ये सुनील जयवंत कदम यांची सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती झालेली आहे. 1 जुलै 2025 पासून ते यामध्ये कार्य करणार आहेत. लक्षात ठेवा सुनील कदम. नेक्स्ट जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, IRDAचं जे मुख्यालय आहे हे हैदराबाद या ठिकाणी आहे. ओके, IRDAची स्थापना ही कधी झालेली आहे, 1999ला झालेली आहे. अजय शेठ यांची नियुक्ती झालेली आहे IRDAच्या सचिवपदी, माफ करा,
अध्यक्षपदी. यापूर्वी ते सचिव म्हणून कार्यरत होते, जे की वित्त आणि आर्थिक सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे अर्थ मंत्रालयामध्ये. सध्या करंटमध्ये ते इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मुख्यालय कुठं आहे? हैदराबादला आहे. IRDA जे आहे हे विशेष करून ज्या विमा कंपन्या आहेत, विमा कंपन्या त्यांची नियामक संस्था म्हणून ओळखली जाते, रेग्युलेटर. भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन उद्योग बाजारपेठ बनली आहे? प्राइस किंवा किमतीच्या आधारावर, प्रोडक्शनच्या आधारावर नाही, प्राइस किंवा किमतीच्या आधारावर सर्वात मोठी बाजारपेठ भारतीय जी बनलेली आहे, आता तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे. तर भारताने जपानला मागे सोडले. तर जगात सर्वात प्रथम स्थानी जे आहे प्राइस किंवा किमतींच्या आधारावर मोठी बाजारपेठ ते चीनची आहे, दुसऱ्या क्रमांकात USA आहे आणि तिसऱ्या क्रमांकात भारत आहे आणि चौथ्या क्रमांकात आता कुठले आहे? जपान. सोबतच GDP बाबत जर आपण विचार केला तर GDP मध्ये सर्वात प्रथम स्थानी USA आहे, दुसऱ्या स्थानी जे आहे ते चीन आहे, जर्मनी आणि भारत आणि जपान आहे. म्हणजे GDPची रँकिंग वेगळी आहे, ही बाजारपेठ आणि ही किमतींच्या आधारावर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ऑक्टोबर 2025 मध्ये महिलांसाठी पहिले UPI व्यासपीठ कोणत्या देशाने किंवा कोणत्या राष्ट्राने सुरू केले? मुळात युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही सुविधा NPCIने, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कधी सुरू केलेली आहे? 2016. आता असा देश असेल की ज्यांनी पहिल्यांदाच UPI सेवा आणलेली आहे तो की भारतच आहे. महिलांसाठी आणणारा सुद्धा भारतच आहे. पर्याय क्रमांक किती आहे? 1. यासाठी त्यांनी UPIने लक्ष्मी, याचं प्रोनाऊन्सिएशन लक्ष्मी आहे, LXME, तर या नावाने एक व्यासपीठ सुरू केलेलं आहे किंवा पोर्टल आपण त्याला म्हणू शकतो. LXME लक्षात ठेवा करंटमध्ये, चांगला पॉईंट आहे. नेक्स्ट, जुलै 2025 मध्ये PFRDA पेन्शन फंड रेग्युलेशन संदर्भात हे काम करणारी सर्वोच्च संस्था मानली जाते. PFRDA जे पेन्शनर असतात त्यांच्या पेन्शन फंड बाबत रेग्युलेशन करणारी ही सर्वोच्च संस्था आहे किंवा हिला आपण रेग्युलेटर म्हणूया. तर PFRDAचे अध्यक्ष म्हणून कोणी कार्यभार सांभाळलेला? तर शिव सुब्रमण्यम रमन. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. 20 जून 2025 पासून हे कार्यरत आहेत. PFRDA बऱ्यापैकी 2003 पासून कार्यरत असलेली संस्था मानली जाते. नव्याने पारित करण्यात आलेलं प्राप्तिकर विधेयक 2025, प्राप्तिकर विधेयक जे आहे, आधीचं मूळ विधेयक लक्षात घ्या. प्राप्तिकरचा अर्थ होते आयकर, इन्कम टॅक्स. हा प्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे. प्रत्यक्ष कर आकारणीला सुरुवात जी झाली ती 1860ला झाली पहिल्यांदा. त्यानंतर पुन्हा यासाठी आपण स्वातंत्र्यानंतर पहिला कायदा आणला, आयकर कायदा. हा आहे 1961चा. यामध्ये आर्टिकल्स मोठ्या प्रमाणामध्ये, कलम असतील किंवा चॅप्टर्स असतील, यांची संख्या खूप जास्त होती, किचकट प्रक्रिया होती. ही सुलभ करण्यासाठी आपण पुन्हा आयकर कायदा जो आहे हा 2025 आणण्याचं ठरवलं. तर नवीन जो आहे आयकर कायदा 2025 याची अंमलबजावणी ही कधीपासून होणार आहे? 1 जानेवारी 2026. कधीपासून होणार आहे? 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी, 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. कारण की आर्थिक वर्ष आपलं कधीपासून लागू होते? 1 एप्रिल 2026 ते 2027. एक्स्ट्रीमली सॉरी. आधी आयकर कायद्यात जागी आपण एक डायरेक्ट टॅक्स कोड आणायचं ठरवलेलं होतं. डायरेक्ट टॅक्स कोड जो आहे याबाबतचं विधेयक 2010लाच काय झालं? लॅप्स झालं. डायरेक्ट टॅक्स कोड लागू करणे जे ठरवलेलं होतं हे आहे 1 एप्रिल 2013ला त्याची अंमलबजावणी करायचं ठरवलेलं होतं. पण डायरेक्ट टॅक्स ऐवजी आपण आता पुन्हा आयकर कायदा पूर्णपणे दुरुस्त करून 2025 हा कधीपासून लागू केला जाणार आहे? 1 एप्रिल 2026. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस. वंदे भारत एक्सप्रेस जी आहे हिला मिनी बुलेट ट्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हिचं दुसरं नाव जे आहे तिचं नाव आहे ट्रेन 18. वंदे भारत एक्सप्रेसचं दुसरं नाव आहे ट्रेन 18, कारण की ही मेक इन इंडिया या तत्वावर तयार केलेली आहे. मेक इन इंडिया. आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही 18 महिन्यात तयार करायचे टार्गेट होते. 18 महिन्यात, म्हणून तिचं नाव आहे ट्रेन 18. वंदे भारत एक्सप्रेस ज्या आहे ह्या टोटल 400 गाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित होते. त्यामधल्या काही गाड्या
हळूहळू टप्प्याटप्प्यांमध्ये सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस जी आहे हिची सुरुवात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही 2018ला सुरू झालेली होती. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ही नागपूर ते पुणे, नागपूरमधलं अजनीस जे स्टेशन आहे त्यापासून पुण्यापर्यंत ही धावणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. नागपूर पुणे याची लांबी लक्षात घ्या, 881 किलोमीटर अंतर आहे. 881 किलोमीटर अंतर. आणि किती तास लागणार आहे? तर 12 तास लागणार आहे नागपूर पुणे. जुलै 2025 मध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल ही तशी 4थ्या पंचवार्षिक योजनेत स्थापन केलेली आहे. सध्या करंटमध्ये सेल ही महारत्न कंपनी आहे. ओके, पोलाद निर्मितीसाठी काम करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते सेल, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. यांचं जे मल्टीनॅशनल म्हणू आपण किंवा परदेशात असलेलं कार्यालय रिसेंटली उद्घाटन केलं तर ते कोणत्या ठिकाणी आहे? तर दुबईला आहे. पर्याय क्रमांक 1. 24 जानेवारी 1973ला सेलची स्थापना झालेली आहे. 24 जानेवारी 1973ला. त्याच्या आधी एक हिंदुस्तान स्टील लिमिटेड ही होती 1954ची, की पहिल्या पंचवार्षिक योजनेत आणलेली होती हिंदुस्तान स्टील लिमिटेड. त्यानंतर कार्यरत जी आहे ती आहे सेल. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भेल जी आहे ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आणलेली आहे. दुबई येथे कधी सुरू झाला आहे? 2 जुलै 2025. नेक्स्ट, महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 खालीलपैकी त्याचं उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपची संख्या देशात सर्वाधिक आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर हे कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर महिला स्टार्टअपसाठी 2024ला एक योजना आपण सुरू केलेली आहे, अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. ही महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे स्टार्टअप संस्कृती वाढावी यासाठी. तसेच फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक किंवा जे फायनान्स संदर्भातील स्टार्टअप आहेत ते सुद्धा देशात कुठं आहेत? महाराष्ट्रामध्येच आहेत सर्वाधिक. आणि त्यासाठी मुंबई फिनटेक हब हे घोषित केलेलं आहे. महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण इनोव्हेशनसाठी असलेलं आणि स्टार्टअप संस्कृती वाढावी यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात नाविन्यपूर्णता आणणे म्हणजेच इनोव्हेशन आणणे, स्वयंरोजगार निर्माण करणे आणि उद्योग जागरूकतेला प्रोत्साहन देणे किंवा उद्योग जगतला प्रोत्साहन देणे म्हणजे उद्योगांची संख्या वाढवणे किंवा एंटरप्रिनर संख्या वाढवणे. अ, ब, क हे सर्वच पर्याय योग्य आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. ऑगस्ट 2025 मध्ये 3 वर्षासाठी IMFचे कार्यकारी संचालक म्हणून जे आहेत कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हे उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे अल्पकालीन कर्ज देते सदस्य राष्ट्रांना, जे की व्यवहार तोलावरील तूट भरून काढणे तसेच व्यापार तुटीसाठी कर्ज उपलब्ध करून देते. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. उर्जित पटेल जे आहेत हे आधी RBIचे गव्हर्नर होते आणि गव्हर्नर व्हायच्या आधी ते डेप्युटी गव्हर्नर होते. ते कोण होते? आधी डेप्युटी गव्हर्नर होते. उर्जित पटेल यांच्या जागी शक्तिकांत दास आले होते. उर्जित पटेल हे RBIचे 24वे गव्हर्नर होते. किती होते? 24वे. 25वे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि 26वे संजय मल्होत्रा आहेत. IMFच्या कार्यकारी संचालकपदी यांची नियुक्ती झाली आहे. किती वर्षासाठी आहे? 3 वर्षासाठी. तसेच हे भारत, बांगलादेश आणि भूतान आणि सोबतच श्रीलंका या ठिकाणचं प्रतिनिधित्व करणार आहेत. हे 4 देश लक्षात ठेवा: भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका. कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2025 रोजी भारताला AI प्रतिभेसाठी जागतिक केंद्रात रूपांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेसाठी रोडमॅप जारी केला? सोप्या भाषेत AI रोडमॅप हे खालीलपैकी कोणत्या संस्थेने आणलेला आहे? तर तो नीती आयोगाने आणलेला आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. ऑगस्ट 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी, आता न्यू डेव्हलपमेंट बँक आपल्या सिरीजमध्ये 3ऱ्यांदा येत आहे जवळपास, तर इथं फक्त उपाध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष प्लस चीफ रिस्क जे अधिकारी असणार आहेत. रिस्क म्हणजे जेव्हा एखाद्या देशाला कर्ज दिलेलं आहे ते कर्ज बुडीत होण्याची शक्यता असते, अशा वेळेस मुख्य जोखीम अधिकारी म्हणून सुद्धा राजीव रंजन हे काम पाहणार आहेत. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा. डॉक्टर मनमोहन सिंग हे आधी पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये यांनी शिक्षक म्हणून सुद्धा काम पाहिलं. यासोबतच ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही राहिले. नंतर नियोजन आयोगाचे
ते अध्यक्षसुद्धा बनले. अध्यक्ष कोण असतात तर PM, पंतप्रधान म्हणून त्यांनी ते सुद्धा काम पाहिलं. सोबतच ते RBIचे गव्हर्नर म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. तसेच भारतामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे धोरण कधी स्वीकारलेलं आहे? 24 जुलै 1991. तेव्हा ते अर्थमंत्री होते किंवा त्यांनाच आर्थिक सुधारणांचे जनक या नावाने सुद्धा ओळखलं जाते. तर 91 साली LPG धोरण ज्यांच्या मॅनेजमेंटमुळे म्हणू किंवा ज्यांच्या स्ट्रॅटेजीमुळे आलेलं आहे त्यांचं नाव आहे अर्थमंत्री मनमोहन सिंग. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. 82 ते 85 दरम्यान ते RBIचे 15वे गव्हर्नर होते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ते 2009च्या ब्रिक्स संस्थेचे सहसंस्थापक होते. सोप्या भाषेत 2009लाच ब्रिक्सची स्थापना झाली. तेव्हा भारत संस्थापक देश होता आणि तेव्हा आपले PM जे होते ते होते मनमोहन सिंग. त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने गौरवले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारतरत्न त्यांना अद्याप आपलं लेक्चर होईपर्यंत मिळालेलं नाही. भविष्यात मिळू शकेल, ते गव्हर्नमेंट ठरवेल. 85 ते 87 या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलं. त्यांनी अध्यक्ष म्हणूनही पाहिलं आणि उपाध्यक्ष म्हणून सुद्धा पाहिलेला आहे. त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो पद्मविभूषण हा 87 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. RBIचे गव्हर्नर होते 82 ते 85. लक्षात ठेवा 82-85 ते 15वे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलं. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष त्यांनी 85 ते 87 दरम्यान काम पाहिलेलं आहे. ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या संस्थेचे 2009ला जी शिखर परिषद आयोजित केलेली होती त्या ठिकाणी रशियामध्ये ते संस्थापक सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं. आपल्या देशाच्या वतीने त्यांनी पुरस्कार आणि सन्मान, त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न त्यामध्ये लेक्चर होईपर्यंत सुद्धा आता तरी नाही आहे. भविष्यात जे आहे ते पाहूया. ओके, तर मनमोहन सिंग यांच्याबाबत एवढंच. खूप जास्त आहे का तर नाही. यामध्ये तुम्हाला जेवढाही व्हॅल्यू ॲडिशन डेटा करता येईल तेवढा निश्चित करा, कारण की अर्थशास्त्र, अर्थतज्ञ, त्यानंतर सोबतच ते PM या व्यतिरिक्त भरपूर त्यांच्याबाबतची माहिती करंटमध्ये आहे आणि प्रश्न येऊ शकते व्यक्तिविशेष. आणि ही इकॉनॉमीची व्यक्ती खूप मोठे होते आणि अर्थतज्ञसुद्धा होते. जुलै 2025ला राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण याचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर नितीन करीर जे आहेत ते नितीन करीर हे वित्त आयोगासंदर्भात होते महाराष्ट्र राज्याच्या. ओके, तर नितीन गुप्ता आहेत पर्याय क्रमांक 1, नितीन गुप्ता. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 जे की इनोव्हेशनला चालना देणे या आधारावर हा इंडेक्स तयार केला जातो. तर करंटचा 2025 मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताची रँक जी आहे ती आहे 38वी. किती आहे? 38वी. 2020ला होती 48. आपल्याला कधी कधी 2020चं विचारत आहे म्हणून 2020ची सुद्धा इथं दिलेली आहे 48. 2024ची होती 39. ओके, जागतिक बँकेने अद्ययावत किंमत माहिती आणि सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे जागतिक दारिद्र्य रेषा ही सध्या जाहीर केलेली आहे करंटमध्ये. तर ही किती डॉलर रुपयाच्या आधारावर ठरवलेली आहे? तर ती आहे $3 या आधारावर ठरवलेली. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. वर्ल्ड बँक जी आहे ही इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन रुपये किंवा उत्पन्नाच्या आधारावर जाहीर करते. तर करंटमध्ये 2021च्या PPP या आधारावर, पर्चेसिंग पॉवर या आधारावर दारिद्र्य रेषा प्रतिदिन किती डॉलरपर्यंत वाढवलेली आहे? $3 पर्यंत वाढवलेली आहे. तर आधीची जी होती 2017च्या डेटानुसार ती होती $2.15 प्रतिदिन. ओके, तर करंटचंही लक्षात ठेवा आणि हे पण लक्षात ठेवा, करंटमध्ये इम्पॉर्टंट आहे. 30 जून 2025 मध्ये RBIने आपल्या प्रादेशिक कार्यालयाचे कोठे स्थलांतरित केले आहेत? तर RBIचं मुख्य कार्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे. तर प्रादेशिक कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामधलं सध्या जे करंटमध्ये स्थलांतरित केले आहे ते विजयवाडा या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे. आंध्र प्रदेश या ठिकाणावरून, आंध्र प्रदेश प्रादेशिक कार्यालय हैदराबादवरून कुठं स्थलांतरित केलेलं आहे? विजयवाडा. याची जून 2025 मध्ये घोषणा केलेली आहे. मुख्य कार्यालय जे आहे RBIचं हे कुठं आहे? मुंबईला आहे. 1937 पासून हे मुंबईला आहे. पूर्वीचं जे आहे 1935ला स्थापना झाली. 35 ते 37 पर्यंत हे कोलकात्याला होतं. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ हे गुजरातमध्ये स्थापन केलेलं आहे. त्रिभुवन सहकार विद्यापीठ या नावाने हे स्थापन केलेलं आहे. 2021 मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केलं. त्याचे पहिले सहकार मंत्री होते अमित शहा होते. त्यानंतर सहकार से समृद्धी हे त्याचं घोषवाक्य आहे. सहकार से समृद्धी हे त्याचं घोषवाक्य आहे केंद्रीय सहकार मंत्रालयाचं. सहकार हा विषय केंद्र सूचीचा नाही तर हा राज्य सूचीचा विषय आहे. हा पण एक पॉईंट वेगळा लक्षात ठेवा.
रिसेंटली केंद्रीय सहकार धोरण सुद्धा जाहीर केलेलं आहे. सहकार धोरण जाहीर करावं ही घोषणा होती 2024ची बजेटमध्ये. बजेट कितीमध्ये ठरवलं होतं? 2024. सहकार धोरण हे जाहीर जे झालेलं आहे कधी झालेलं आहे? 2025मध्ये झालेलं आहे. ओके, तर हे सहकार धोरण दुसरं आहे. पहिलं 2002चं सहकार धोरण आहे. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षसुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025. पूर्वीचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे 2012 होते. तर करंटमध्ये जे सहकार धोरण जाहीर केलं यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. तर पहिलं सहकार विद्यापीठ त्रिभुवन सहकार विद्यापीठ हे कुठं स्थापन करण्यात आलं? गुजरात या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, जुलै 2025 मध्ये आरबीआयने मोठ्या किमतींचे सरकारी व्यवहार हाताळण्यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटकडून जे पेमेंट स्वीकारले जातात किंवा पेमेंट पेड केले जातात यासाठी एक ऑनलाईन प्रणालीचं उद्घाटन केलं. तिचं नाव आहे ई कुबेर 2.0. याच्या आधी ई कुबेर सुद्धा आणलेली होती. ती मूळ ई कुबेर प्रणाली ही 2012ची आहे. आता 2025मध्ये जी आलेली आहे ही 2.0 म्हणा किंवा ई कुबेर या नावाने ओळखली जाणार. तर ई कुबेर जे आहे यामध्ये 75 कोटींपेक्षा जास्त रक्कम, लक्षात ठेवा 75 कोटींपेक्षा जास्त रकमेचे सर्व केंद्र सरकारचे पेमेंट म्हणजे केंद्र सरकार जे वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट करत असेल त्याची लिमिट किती आहे? 75 कोटींपेक्षा जास्त हे सर्व पेमेंट व्यवहार ई कुबेर या प्रणालीद्वारे चालणार आहे. 16 जुलै 2025 पासून ही प्रणाली बऱ्यापैकी कार्यरत केलेली आहे. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 जे की आता चर्चा केली आपण. सुरेश प्रभू याबाबत समिती होती, यांच्या अध्यक्षतेखाली 2025चं सहकार धोरण हे जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सहकार मंत्री सुरेश प्रभू यांनी 2025मध्ये राष्ट्रीय सहकार धोरण हे जाहीर केलं. हे चुकीचं आहे, इथं थोडं करेक्शन करतो. करेक्शन लक्षात ठेवा. या ठिकाणी अमित शहा यांनी जाहीर केलेलं. सुरेश प्रभू ही समिती होती. ओके, नेक्स्ट आहे 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे, जे करंटमध्ये 30 कोटी लोक आहेत. ही मर्यादा 30 कोटीवरून कितीपर्यंत आणणे? 50 कोटी. तसेच 2047 पर्यंत जे अमृत काळ आपण म्हणतो, सहकार से समृद्धीच्या माध्यमातून विकसित भारताची उभारणी करणे, हे बरोबर आहे. दुसरं, स्वातंत्र्यानंतरचे सहकार क्षेत्रासाठी पहिलं 2002चं होतं, 2025चं हे दुसरं धोरण आहे, बरोबर आहे. या धोरणामुळे प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ब क ड हे स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पहिलं का चुकीचं आहे? सुरेश प्रभू ही समिती होती आणि सहकार मंत्री कोण आहेत? अमित शहा आहेत. त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. पर्याय क्रमांक ब क ड, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेल्या आरबीआय नावाच्या मोबाईल ॲपचे मुख्य उद्दिष्ट काय होते? ओके, जे मोबाईल ॲप बिग डेटा या नावाने सुरू केलेलं आहे. डेटा आरबीआय डेटा या नावाने हे सुरू केलेलं आहे. तर यामध्ये बघा, मोबाईल ॲपचा प्राथमिक उद्दिष्ट जे आहे डिजिटल बँकिंग आणि पेमेंटला काय करणे? प्रोत्साहन देणे, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे, भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध माहिती उपलब्ध करून देणे आणि बँकिंग व्यवहारांचे बारकाईने निरीक्षण करणे. तर यामधला आहे पर्याय क्रमांक 3 आहे. अर्थव्यवस्थेसंबंधित सर्व समष्टी आर्थिक म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स सर्व घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी एका ॲपवर उपलब्ध होतील यासाठी हे ॲप आणलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवा, आरबीआय डेटा. भारतीय प्रवाशांसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI सेवा देणारा पहिला कॅरेबियन देश खालीलपैकी कोणता आहे? तर हा आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. या दौऱ्यावर गेल्या असता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील जे लोक कॅरेबियन कंट्रीमध्ये जातात किंवा बेटांवर जातात त्या ठिकाणी UPI सेवा त्यांना मिळाव्या यासाठी करार जो झालेला होता तो आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. पर्याय क्रमांक किती येणार? 4. कोणत्या देशाने जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता? हा आपला प्रश्न आधी झालेला आहे. याचा पर्याय क्रमांक मलेशिया. आधीचे करंटमध्ये हा पुन्हा रिपीट झाला, माफ करा. NPCIने जून 2025 मध्ये आकडेवारीनुसार UPI आधारित मोबाईल ॲप्लिकेशन सर्वात जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बाबत प्रथम क्रमांकावर आहे. तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युनिफाईडचा अर्थ वेगवेगळे पेमेंट, यासाठी जे फोनपे, गुगल पे, पेटीएम, सुपर मनी हे वेगवेगळे ॲप आहेत. तर यामध्ये सर्वात जास्त हिस्सा जवळपास 80% जास्त हिस्सा हा फोनपे आणि गुगल पेचा आहे.
आणि सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन जे आहेत ते फोनपेच्या आधारावर होतात. तर सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन 2025 असू द्या किंवा आधीचे असू द्या हे फोनपेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होतात. फोनपेवर जवळपास 46.46% एवढे ट्रान्झॅक्शन बाजारातील त्यांचा वाटा आहे मार्केट शेअर 2025 मध्ये. आणि फोनपे आणि गुगल पे एकत्रित जर केलं तर 80%पेक्षाही जास्त आहे. फोनपे नंतर गुगल पे आहे आणि पेटीएम हे तिसऱ्या नंबरवर आहे. पेटीएमचा फुल फॉर्म आहे पेमेंट थ्रू मोबाईल. पेटीएम ही सेवा सुरुवातीला जे आपले डिश TV असेल यांचे पेमेंट करण्यासाठी आणि इतर काही पेमेंट सुविधा विकसित करण्यासाठी ग्रेटर नोएडा विजय शेखर शर्मा यांनी ही कंपनी सुरू केलेली होती. नंतर ही आता पेटीएम पेमेंट बँकेमध्ये सुद्धा आलेली आहे. वर्ल्ड बँकेने बिझनेस रेडी हा नवीन एक अहवाल कोणत्या जुन्या अहवालाच्या जागी आणायचं ठरवलेलं आहे. एक खूप वादग्रस्त अहवाल वर्ल्ड बँकेचा आधी ठरलेला होता जो 2020ला त्यांनी तो अहवाल बंद केला. ईज ऑफ डुईंग बिझनेस हा पर्याय क्रमांक 3 हा बंद करून या जागी नव्याने बिझनेस रेडी हा नवीन एक अहवाल ते आणणार आहेत. ईज ऑफ डुईंग बिझनेस हा वर्ल्ड बँकेने कधीपासून बंद केला 2020 पासून बंद केला. 2020ची भारताची जी रँकिंग आहे ते पण एक लक्षात ठेवा. ज्या वर्षी बंद केलं ईज ऑफ डुईंग बिझनेस ती आहे 63. किती आहे 63 आहे. इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार भारतातील सर्वात जास्त रोजगारक्षम राज्य जिथे की रोजगार सर्वात जास्त होतो ते आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2. इंडिया स्किल रिपोर्ट यानुसार महाराष्ट्र हे रोजगाराच्या टक्केवारीत किती टक्के आहे 84% आहे आणि प्रथम क्रमांकावर आहे. पहिला पॉईंट. आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगारक्षम असलेले राज्य हे कुठलं आहे केरळ आहे. नीती आयोगाच्या पहिल्या वित्त आरोग्य निर्देशांक त्याला आपण म्हणूया फिस्कल हेल्थ इंडेक्स. फिस्कल हेल्थ इंडेक्सनुसार महाराष्ट्र हे कितव्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हे 6व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेलं राज्य हे ओडिसा आहे. पहिल्या क्रमांकावर असलेलं राज्य हे कुठलं आहे ओडिसा आहे. महाराष्ट्राचा जो स्कोअर आहे 50.3 आहे आणि महाराष्ट्राचं स्थान फिस्कल हेल्थ इंडेक्सनुसार कितव्या स्थानी आहे 6व्या स्थानी आहे. फिस्कल हेल्थ इंडेक्सच्यासाठी आपण आधीच्याही सिरीजमध्ये काही चर्चा केलेल्या आहेत. आणि फिस्कल हेल्थ इंडेक्स हा किती प्रमुख राज्यांसंदर्भात काढला होता 18 आणि कोण जाहीर करते हे नीती आयोग. ओके. तर हे जे पॉईंट आहेत हे आपण करंटचे आत्ताचे करंट बेस घेतलेले आहेत. सुरुवातीला आपण जे सांगितलेलं होतं इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये आपण एक मेगा रिव्हिजन एक सिरीजचं लेक्चर्स घेणार आहे. ते तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध होईल आणि सुरुवातीलाच मी त्याबाबत सांगितलेलं आहे की त्याची PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त कंबाईनच्या 1 डे रिव्हिजन बॅच असतील बूस्टर टेस्ट सिरीज वेगवेगळे सर्व लेक्चर्स तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला खूप चांगलं वाटलं तर ते 100% करा. नाही वाटलं तर यूट्यूबच्या सुद्धा सिरीज खूप छान घेतलेल्या आहेत त्यामधून सुद्धा तुम्हाला 100% बेनिफिट होणार हे निश्चित आहे. या व्यतिरिक्त जर अजून जे जे काही ॲड करता येईल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. परंतु टेलिग्रामवर सुद्धा स्वराज्य अकॅडमीच्या कंटिन्यू डेटा करंटचा इकॉनॉमिक्सचा हा अपडेट तुम्हाला देत राहतो. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.